नमस्कार, मी किरण बाळासाहेब खानदेशे, प्रभाग क्रमांक 5 सेवा करण्यासाठी उभं राहायचं आहे, ना की व्हाईट कॉलरचा ठेकेदार म्हणून काम करायचं आहे. नमस्कार, बोल सौरभ या पॉडकास्ट मध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो. खरं तर मंचर नगरपंचायतची रणधुमाळी वाजली आहे आणि आपण थेट एका युवा उद्योजक ज्याने खरं तर समाजसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात पदार्पण केलं असे प्रभाग क्रमांक 5 चे इच्छुक उमेदवार आणि शिवसेनेचे जाहीर उमेदवार श्री किरण शेठ बाळासाहेब खानदेशे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते आपल्या प्रभागासाठी काय काय करणार आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. तर पाहिलं तर ही माझी फर्स्टच टर्म आहे. मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे की मग एक मनामध्ये निश्चय केला की आपण का नाही करू शकत. तयारी दर्शवली आणि त्या प्रकारे मी उभा राहिलेलो आहे. बिबट्यांची एक समस्या आहे, ह्या मेन समस्या आहे आणि सर्वांना ज्या नागरिकांना हव्यात ह्या सगळ्या मूलभूत समस्या आहे आणि हे सर्वांना गरजेच्या समस्या आहे. त्याच्यामुळे माझं फर्स्ट प्राधान्य ह्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठीच राहणार आहे. आता मी सगळ्यात मेन गोष्ट, मी एक युवा आहे की मी आमच्या प्रभागामध्ये माझं एक स्लायडिंगचा व्यवसाय आहे आणि एक किराण्याचं दुकान आहे. त्याच्यामुळे मी माझ्या जनतेशी पहिल्यापासून चांगल्या प्रकारे कनेक्ट आहे. प्रधान सौर योजना जी प्रत्येक घरोघरी पोहोचली पाहिजे, त्यामार्फत लोकांना जनजागृती आपल्याला करायची आहे. तसेच प्रामुख्याने आपला जो परिसर आहे हा अर्धा शेतीचा आहे, त्यामुळे तिथे जे बिबट्यांच्या समस्या आहे त्या बिबट्यांच्या समस्याकरिता आपल्याला वन विभागाकडून जे अलाराम्स येतात ती प्रमुख मागणी आपली आहे. ती आपल्यासाठी विरंगुळा केंद्र असतील, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क असतील, त्याचप्रमाणे युवक मुलांसाठी आपल्याला जिम्नॅस्टिक असतील, जिम असतील, यांच्याकडे आपण महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला महिलांना उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे लागेल. जसे का एक डंक मशीन असतील, ज्यांकडून एखाद्या आपल्या परिसरातील महिन्याला ते स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करून अशा छोट्या व्यवसायामार्फत ते स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील, ह्याच्याकडे आपलं प्रामुख्याने प्राधान्य राहणार आहे. जनतेला एवढंच आव्हान करेल की आतापर्यंत जशी माझ्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे, आता ह्यापुढे पण येणाऱ्या 2 तारखेला ते माझ्या पाठीमागे असेच ठाम मताने उभे राहतील आणि मला भरघोस अशा मतांनी विजयी करतील अशी आशा बाळगतो. आणि सर्वांनी मला धनुष्यबाण आपल्या या चिन्हावर भरघोस मतांनी मतदान करून आशीर्वाद द्यावे. धन्यवाद.